श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनल मध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते। आज आहे 17 एप्रिल वार बुधवार आणि चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला श्रीरामनवमी साजरी केली जाते। तर धार्मिक मान्यतेनुसार चैत्र मासातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम अवतरले होते आणि त्यामुळेच हा दिवस श्रीरामनवमी म्हणूनही साजरा केला जातो। तर या दिवशी श्रीरामांचा जन्म हा दुपारी झाला होता म्हणून श्रीरामांची पूजा ही दुपारीच केली जाते। तसेच या तिथीला आदिशक्ती देवी दुर्गेची देखील पूजा केली जाते। प्रभू श्रीरामांची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनात सुख समृद्धीही प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी म्हणजे आज बुधवारी तुम्हाला प्रभू श्रीराम नवमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून प्रभू श्रीराम आणि माता जानकीचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करायची आहे। स्नान करून तुम्हाला पूजेची तयारी करायची आहे। या दिवशी तुम्हाला नवीन पिवळ्या रंगाचे वस्त्रही परिधान करायचे आहे आणि यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करायचे आहे। पूजा तुम्ही घरात चौरंगावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र टाकून त्यावर मूर्ती स्थापित करा। प्रभू श्रीरामांची मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही स्थापित करू शकता। बाळकृष्णाची ही मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामींची मूर्ती देखील स्थापन करू शकता। कारण की स्वामींनी स्वतः सांगितले आहे की मीच प्रभू श्रीराम आहे, मीच बाळकृष्ण आहे, मीच आहे तुमच्या। त्यामुळे प्रभू श्रीरामांची मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामींची ही मूर्ती सुद्धा तुम्ही पूजेसाठी ठेवू शकता। आणि यानंतर तुम्हाला श्रीरामांच्या मंत्राचा जप करून देवाचे ध्यान करायचे आहे आणि पंचोपचाराने केल्यानंतर विधीनुसार तुम्हाला हनुमानाची सुद्धा पूजा करायची आहे। भगवान श्रीराम आणि माता जानकी लक्ष्मण यांची सुद्धा पूजा करायची आहे। अशी पूजा केल्यानंतर तुम्हाला राम चालीसा आणि श्रीराम स्तोत्राचे पठणही तुम्हाला करायचं आहे आणि यानंतर शेवटी तुम्हाला आरती करायची आहे। ही सेवा केल्याने सुख शांती समृद्धी व व्यक्तीला प्राप्त होते। यानंतर तुम्हाला या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तुम्हाला काय उपाय करायचे आहेत तर या दिवशी तुम्हाला 9 दिवे लावायचे आहेत। हे दिवे लावल्याने घरातील इडा पिडा व नकारात्मकता वाईट शक्ती वाईट कर्म वाईट पापांचा नाश होईल। त्यामुळे प्रत्येक इच्छा तुमच्या पूर्ण होतील। 7 पिढ्यांचे दारिद्र्यही नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल। हा उपाय केल्याने आपल्या घरातली किंवा आपल्या पतीची आपल्या मुलांची भरभरून प्रगती होईल। असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व तुमच्या मित्र परिवारालाही शेअर करा। आपल्याला हा उपाय संध्याकाळी कधी करायचा आहे तर संध्याकाळी जेव्हा आपण दिवे लावण्याची वेळ असते, लक्ष्मी येण्याची वेळ असते, सायंकाळी 6 नंतर ते 7:30 वाजेपर्यंत हा उपाय आपल्याला करायचा आहे। 6 ते 7:30च्या दरम्यान हा उपाय करणे शक्य नसेल तर रात्री त्यांनी 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरी सुद्धाही चालेल। बघा तुम्हाला हा उपाय करण्यासाठी 9 गव्हाचे दिवे बनवायचे आहेत, म्हणजेच गव्हाच्या कणी जास्त तर त्यामध्ये कणकीचे दिवे बनवायचे आहेत। दिवेला बनवताना यामध्ये चमच्यावर हळद टाकायची आहे, मीठ तुम्हाला टाकायचे नाही आणि ते घट्ट मळवायचे आहे व त्या घट्ट कणिक मळल्यानंतर त्याचे 7 दिवे तुम्हाला तयार करायचे आहेत। 9 दिवे तुम्हाला तयार करायचे आहेत। हे दिवे बनवल्यानंतर यामध्ये तुम्हाला लांब कापसाची दुहेरी कापसाची वात लावायची आहे। शुद्ध गाईचं तूपच घ्यायचं आहे, तूप तुम्हाला टाकायचं आहे। तूप नसेल तर तुम्ही तेलही घेऊ शकता। जर तुम्ही तेलाचा दिवा लावणार असाल तर वात घ्या, जर तुम्ही तुपाचा दिवा लावणार असाल तर फुल वात घ्या। दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत। हे दिवे प्रज्वलित केल्यानंतर हे 9 दिवे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचे आहेत। डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला हे दिवे लावायचे आहेत। त्याचबरोबर जर तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती हे दिवे लावायला जागा नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा हे 9 दिवे लावू शकता। या दिवशी हे 9 कणकेचे दिवे लावायला खूप महत्त्व दिले जातं। प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। त्याचबरोबर माता भगवती माता किंवा लक्ष्मी माता दुर्गेचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो। हे दिवे लावला नंतर घरातील इडा पिडा नकारात्मकता वाईट शक्ती ही घराबाहेर निघून जाते। आपल्या घरातल्या व्यक्तींचे दोष अडचणी ह्या दूर होतात आणि आपल्या घराची मुलांची व पतीची ही प्रगती भरभरून होत असते। त्याचबरोबर तुम्हाला आजच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही
श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा तुम्हाला जास्तीत जास्त जप करायचा आहे। हा जप तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बसून सुद्धा करू शकता। ज्यांना बसून करणं जप शक्य नाही त्यांनी काम करत असतानाही तुम्ही करू शकता, स्वयंपाक करत असताना करू शकता किंवा झाडू मारत असताना करू शकता। पण दिवसभरामध्ये तुमच्या मुखामध्ये श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे। हा जप केल्याने प्रभू श्रीरामांचा जास्तीत जास्त आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्यावरती प्रसन्नही होतात। हा मंत्र ज्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो। ज्यावेळी तुम्हाला आजच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा होईल तेवढा तुम्हाला जप करायचा आहे। आणि असे संध्याकाळी 9 कणकीचे दिवे तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती किंवा तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला लावायचे आहेत। आता तुम्हाला असं वाटलं की तुमच्या घराच्या बाहेर दिव्यांना जागा नाही तर तुम्ही देवघरामध्ये सुद्धा लावू शकता। दिव्यांमध्ये 5 दिवे तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा ठेवू शकता आणि 4 दिवे तुम्ही देवघरामध्ये सुद्धा लावू शकता। तुम्ही सर्व दिवे, जर तुम्हाला जागाच नसेल तर सर्वचे सर्व दिवे म्हणजे 9 दिवे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा प्रज्वलित करू शकता। त्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी हे 9 दिव्यांचा आज उपाय आवर्जून तुम्हाला करायचा आहे। कारण की 9 दिवे हे 9 ग्रहांचे संबंधित आहे आणि आपल्या कुंडलीतले 9 ग्रह स्थिर होण्यासाठी व मजबूत होण्यासाठी आपण हे 9 दिवे नवमीला म्हणजे नवमीच्या तिथीला लावणार आहोत। यामुळे तुम्ही सुद्धा आज संध्याकाळी हा उपाय नक्की करा व तुमच्या मित्रपरिवारालाही सांगा। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम।